आपल्यासोबत महादेव जानकर आहेत, ते आज परभणी लोकसभेतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। सर काय सांगणार, आज उमेदवारी अर्ज दाखल करताय? आज इथं परभणीच्या जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आजच अर्जाची नियोजन केलेलं आहे आणि आज अर्ज भरतोय। त्याला राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय पंकज साहेब, हे सर्व सदाभाऊ खोत, हे सर्व लोकांच्या उपस्थितीत आज आम्ही अर्ज भरण्यासाठी जातो। काय सांगाल, काय आव्हान आहे तुमच्या समोर आज परभणी लोकसभेतलं? काही नाही, विकासाच्या मुद्द्यावर मी इथनं लढणार आहे आणि हा मतदारसंघ देशात कसा एक नंबरला येईल ह्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी परभणीच्या जनतेला आशीर्वाद मागण्यासाठी माझ्याची उमेदवारी। शक्ती प्रदर्शन असणार आहे का उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे? काही नाही, एकच दिवस मला मिळाला, शक्ती प्रदर्शन वगैरे काही नाहीये। आम्ही नंतर शक्ती प्रदर्शनाचा प्रोग्राम नंतर घेऊ। आजचा एका दिवसाचा प्रोग्राम आहे फक्त, आणि ह्याला येऊन पहिला अर्ज भरणं, टेक्निकली व्यवस्थित करणं। महत्त्वाचा एक विषय असा आहे की महादेव जानकर हे परभणीतले नाहीत, त्यामुळे असा प्रचार विरोधकांकडून केला जातो, त्यांना काय उत्तर देणार तुम्ही? काही नाही, मी माझ्या विकासाच्या उत्तरातून त्यांना देईन। कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी माझं इलेक्शन नाही। त्यांना ह्या परभणीचा विकास हा माझ्या पुढे ध्येय असल्यामुळे मी त्यातून उत्तर मिळेल लोकांना। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री साधारण किती वाजेपर्यंत परभणीत पोहोचतील? इथं सभाच आहे, 2:30ला पोहोचतील, 2:30 वाजता पोहोचतील। अच्छा, 2:30 वाजता। आणि महत्त्वाचं म्हणजे महायुतीमधले जे स्थानिक नेते आहेत हे आपला प्रचार करणार का, आपल्याला साथ देणार का? कारण कालच झालंय, काही नाही, सर्वांचं झालं, पॅचअप झालंय। सर्व भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे सर्व नेते योग्य प्रकारे काम करणार। हे होते महादेव जानकर, आणि यांनी स्पष्ट सांगितले महायुतीचे सर्व उमेदवार जे आहेत, इथले जे काही स्थानिकचे नेते आहेत, हे सर्वजण आपला प्रचार करतील, कारण इथं विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढणार। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।